नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 27 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंतच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी कव्हर करणार आहोत। तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राइब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे। तोच क्वेश्चन आपण नेक्स्ट डे ॲज अ रिव्हिजन म्हणून त्याचा आन्सर बघतो। आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका। चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चन पासून, लास्ट लेक्चरच्या क्वेश्चन पासून। आयडियली बघा, संप्रीती हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशामध्ये होतो? ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेश। ओके, संप्रीती 2019 जो 2 मार्च ते 15 मार्च या दरम्यान होणार आहे, त्याचा रिलेटेड हा क्वेश्चन आहे। तर हा कुठे होणार आहे, लोकेशन पण माहित पाहिजे तुम्हाला, बांगलादेशमध्ये होणार आहे, तानगिल येथे। ओके, हे जस्ट लक्षात ठेवा, 8वी एडिशन आहे याची। याच्यामुळे इंडियन आणि बांगलादेश आर्मी मधले कोऑपरेशन वाढवण्यासाठी हा युद्धाभ्यास होतो। ओके, आता याच ठिकाणी तुम्ही बाकीचे जे युद्धाभ्यास आहे त्याचे सुद्धा रिव्हिजन करणं अपेक्षित आहे। आपण आता उद्यापासून जे आहे ते आपण रिव्हिजन लेक्चरला सुरुवात करू कंबाईन एक्झामसाठी। त्यामध्ये आपण क्वेश्चन आन्सरिंग स्वरूपामध्ये पूर्ण जे आहे ते येणाऱ्या तुम्हाला कंबाईन एक्झाममध्ये युजफुल होईल असे क्वेश्चन त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू। त्याच्यामध्ये मग सर्व युद्धाभ्यास वगैरे कव्हर होतीलच। बघा, पहिली न्यूज आता जिनेवा कन्व्हेन्शन। तर जिनेवा पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे, जिनेवा स्वित्झर्लंड मधील शहर आहे। पण आता हे जिनेवा कन्व्हेन्शन जे आहे हे न्यूजमध्ये कशामुळे आलं सर्वांनाही माहित आहे, विंग कमांडर अभिनंदन यांच्या रिलीजसाठी जे होतं ते जिनेवा कन्व्हेन्शनचा वापर केला गेला, बरोबर। पाकिस्तान म्हणत होतं की ॲज अ गेस्चर ऑफ पीस म्हणून आम्ही अभिनंदन यांना रिलीज करत आहोत, सोडत आहोत। पण ते तसं नसून काय होतं, हे इट्स बिकॉज ऑफ ओनली जिनेवा कन्व्हेन्शन असं इंडियाने सुद्धा म्हटलेलं आहे, बरोबर। जे पुलवामा अटॅकवरती मग पाकिस्तानचे जे होतं ते न्यूजमध्ये तुम्हाला माहितीच असेल, अभिनंदन तिकडे होते, त्यांना रिलीज करण्यासाठी जिनेवा कन्व्हेन्शनचा वापर केला गेला। आता तुम्हाला जिनेवा कन्व्हेन्शन म्हणजे काय हे माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे। ओके, तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो याच्यावर। तर जिनेवा कन्व्हेन्शन जे आहे हे जे आहे ते 4 ट्रिटीज आहेत, ओके, आणि 3 ॲडिशनल प्रोटोकॉल्स आहेत। हे कशासाठी आहे बघा, द स्टँडर्ड्स ऑफ इंटरनॅशनल लॉ फॉर ह्युमॅनिटेरियन ट्रीटमेंट इन वॉर। ओके, मग आता तुम्ही म्हणाल की हा तर वॉर तर डिक्लेअर झाला पण नव्हता, मग ते हे कसं आहे? तर याचं पुढे जाऊन आपण बघूच की हे वॉरच्या रिलेटेड फक्त आहे की आणखीन काय आहे। ओके, तर बघा त्याच्यासाठी आहे, याच्यामध्ये 4 ट्रिटीज आहेत, 3 ॲडिशनल प्रोटोकॉल्स आहेत। आणि द सिंग्युलर टर्म जिनेवा कन्व्हेन्शन युजली डिनोट्स द ॲग्रीमेंट ऑफ 1949। हा जो 1949 आहे, 1949 पर्यंत याच्यामध्ये रिव्हिजन केलं गेलं। ओके, म्हणजे याच्यामध्ये काही सुधारणा होत्या, त्या अशा करत 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 मग परत 1949ला एक फायनलाइज असं त्यांचं डॉक्युमेंट तयार झालं, प्रोटोकॉल्स तयार झाले आणि मग ते फॉलो केले जातात। ओके, त्या टर्मला, त्या सिंग्युलर टर्मला जिनेवा कन्व्हेन्शन असं म्हटलं जातं। आता तुम्हाला माहित पाहिजे की जिनेवा कन्व्हेन्शन कोणाच्या संकल्पनेतून आलं, तर ते आलं हेनरी डुनंट। एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे नाव खूप महत्वाचं आहे, फर्स्ट रेसिपियंट आहे नोबेल पीस प्राइजची। ओके, हेनरी डुनंट हे एक स्विस बिझनेसमॅन होते। ओके, तर त्यांचं काय झालेलं, त्यांनी म्हणजे युद्धामध्ये जे सोल्जर्स असतात त्यांना ते व्हिजिट करण्यासाठी ते गेलेले होते। मग बघा, जे दुखापतग्रस्त असतात त्यांना ते व्हिजिट केलं त्यांनी 1859ला। आणि मग त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला, तिथे असणाऱ्या फॅसिलिटी ज्या आहेत, ओके, तिथं असणारी मेडिकल सुविधा जी आहे, जी त्या सोल्जरांना सुविधा देते, ती पुरेशा प्रमाणात नव्हती। ओके, मग त्याच्यावरती त्यांनी एक बुक सुद्धा पब्लिश केलं, त्या बुकचं नाव सुद्धा तुम्ही नोट करा, अ मेमरी ऑफ सोफेरिनियो इन 1862ला केलेलं होतं त्यांनी, ऑन दी हॉरर ऑफ वॉर। मग त्याच्यावरती त्यांनी ते बुक केलेलं आणि त्यांच्या संकल्पनेमधूनच मग या जिनेवा कन्व्हेन्शनचा उदय झालेला आहे। ओके, आता पहिली गोष्ट तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलं जाऊ शकतं की हेनरी डुनंट यांच्याविषयी, किंवा मग 1949चं ॲग्रीमेंट आहे तर तो एक विचारलं जाऊ शकतं। आणि विचारलं जाऊ शकतं की मग हा जो आहे तो फक्त काही सोल्जरसाठीच आहे का, मिलिटरी पर्सन आहे त्यांच्यासाठीच हा जो आहे तो जिनेवा कन्व्हेन्शननुसार ते रिलीज केले जातात का? तर नाही, सिव्हिलियन सुद्धा जे आहेत ते सुद्धा या कन्व्हेन्शननुसार रिलीज केले जातात। युद्ध काळामध्ये जे पकडले जातात, ओके, ज्याला आपण प्रिझनर ऑफ वॉर म्हणतो, म्हणजे एखाद्या देशाचं दुसऱ्या देशाची युद्ध झालं आणि मग त्या युद्धामध्ये सैन्य एका देशाच्या दुसऱ्या देशाने पकडून ठेवलं, ओके, किंवा हरल्यानंतर मग ते कैदी म्हणून जे सैन्य असतं त्यांना जिनेवा कन्व्हेन्शननुसार जे असतं ते रिलीज केलं जातं, त्यांना ज्या सोयीसुविधा असतात त्या दिल्या जातात। तर बघा इथे
जिनेवा कन्व्हेन्शन एक्सटेन्सिव्हली डिफाईन द बेसिक राईट्स ऑफ वॉर टाईम प्रिझनर्स. ओके, जे वॉर टाईमचे प्रिझनर्स असतात त्यांच्यासाठी जे बेसिक राईट्स आहेत ते या जिनेवा कन्व्हेन्शननुसार डिफाईन केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये प्रिझनर्समध्ये सिव्हिलियन सुद्धा असू शकतात आणि मिलिटरी पर्सनल सुद्धा असू शकतात. एस्टॅब्लिश्ड प्रोटेक्शन फॉर द वाउंडेड अँड सिक, म्हणजे त्याच्यामध्ये जे त्यांना लागलेले आहेत, आजारी पडलेले आहेत, असे सर्व जे आहे ते याच्यामधून त्यांना जे आहे ते सोयी सुविधा ज्या आहेत त्या प्रॉपर दिल्या जातात. अँड एस्टॅब्लिश्ड प्रोटेक्शन फॉर द सिव्हिलियन इन अँड अराउंड वॉर झोन. ओके, आणि बघा द ट्रिटीज ऑफ 1949 वर रॅटिफाईड इन होल ऑर विथ रिझर्वेशन बाय 196 कंट्रीज. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कितीच कंट्रींनी रॅटिफाईड केलेलं आहे, तर 196 कंट्रीने केलं. याचाच अर्थ पाकिस्तान आणि इंडियाने सुद्धा केलेला आहे, म्हणूनच त्यांनी तो जिनेवा कन्व्हेन्शन फॉलो केलेला आहे. बरोबर, आता हा जिनेवा कन्व्हेन्शन जसं मी तुम्हाला सांगितलं 1949ला एक फायनलाइज्ड असं प्रोटोकॉल त्यांचा तयार झालेला आहे. तर याच्या आधी कसं त्यांची पार्श्वभूमी होती हे सुद्धा आपण एक थोडं बघू. विकिपीडियावरती ही इमेज तुम्हाला सुद्धा मिळेल. तर बघा, हेनरी ड्युनंट यांनी काय केलं, 1862ला बुक लिहिलं, 1859ला त्यांनी व्हिजिट केलेलं होतं. तर 1864ला जिनेवाचा फर्स्ट जिनेवा कन्व्हेन्शनची जी होतं डॉक्युमेंट तयार झालं. ओके, मग त्याच्यामध्ये कालांतरानं चेंज होत गेले. तर तुम्हाला ह्या इमेजमध्ये कळेल 1899ला द हेग झालं, त्याच्यामध्ये हेग कन्व्हेन्शन 3, हेग कन्व्हेन्शन 2 असं त्याच्यामध्ये जे आहे ते इम्प्रूव्हमेंट करण्यात आलं. 1906 जिनेवा, 1906 द हेग, याच्यामध्ये रिव्हिजन करण्यात आलं. बघा जे आहे ते इथे तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर 1929ला रिव्हिजन झालं याच्यामध्ये जिनेवा फर्स्ट कन्व्हेन्शनमध्ये, सेकंड जिनेवा कन्व्हेन्शन याच्यामध्ये झालं. आणि 1949ला रिवाइज्ड जिनेवा कन्व्हेन्शन 1, न्यू जिनेवा कन्व्हेन्शन 2, म्हणजे काही ॲड पण झालं आणि रिव्हिजन पण त्याच्यामध्ये करण्यात आलं, म्हणजे त्याच्यामध्ये रिवाइज करण्यात आलं, ते सुधारणा करण्यात आली. बघा इथं न्यू जिनेवा कन्व्हेन्शन 4 असं ॲड केलं गेलं. मग हे जे आहे 1949चं हे आतापर्यंत फॉलो केलं जात आहे. ओके, जे 196 कंट्रीने रॅटिफाईड केलेलं आहे त्यांना हे फॉलो करणं अपेक्षित असतं. बघू पुढे. आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे की आता जे अभिनंदन यांना रिलीज केलं, इवन दो की वॉर डिक्लेअर नाही झालेला तरी सुद्धा डिक्लेअर केलं. मग ते याच्यामध्ये तुम्हाला ते रूल्स आहेत ते इथे दिसतील. तर बघा, द कन्व्हेन्शन अप्लाइज टू ऑल केसेस ऑफ डिक्लेअर्ड वॉर. बघा हे जे आहे कन्व्हेन्शन ते पूर्ण वॉर डिक्लेअर झालेल्या सर्व केसेसमध्ये अप्लाय होणार बिटवीन सिग्नेटरी नेशन्स, म्हणजे ज्यांनी जे रॅटिफाईड केलेलं आहे त्या नेशन्समध्ये अप्लाय होणार. दिस इज द ओरिजिनल सेन्स ऑफ ॲप्लिकेबिलिटी विच प्रिडेट्स द 1949 वर्जन. ओके, 1949चं जे वर्जन होतं त्याच्यानुसार हे होणार. द कन्व्हेन्शन अप्लाइज टू ऑल केसेस ऑफ आर्म कॉन्फ्लिक्ट बिटवीन 2 or more signatory nations. आर्म्ड कॉन्फ्लिक्ट सांगितलेलं आहे. ओके, जस्ट कॉन्फ्लिक्ट झालं तरी सुद्धा, इवन इन द अब्सेन्स ऑफ ए डिक्लेरेशन ऑफ वॉर. यासाठीच हे येलो मार्कमध्ये ठेवलेलं आहे की बघा, इवन इन द अब्सेन्स ऑफ डिक्लेरेशन ऑफ वॉर, वॉर डिक्लेअर नसलं झालं, नुसतं कॉन्फ्लिक्ट असलं तरी सुद्धा हा सिग्नेटरी नेशन्सना, रॅटिफाईड केलेल्या नेशनना ॲप्लिकेबल असणार आहे. दिस लँग्वेज वॉज ॲडेड इन 1949 टू अकोमोडेट सिच्युएशन दॅट हॅव all the characteristic of war without the existence of a formal declaration of war such as a police action. म्हणजे इथे तुम्हाला कळलेलं आहे की वॉर नसेल डिक्लेअर झाला तरी सुद्धा एक ताणतणावाची जी कंडिशन असते त्याच्यामध्ये सुद्धा हा जिनेवा कन्व्हेन्शन ॲप्लिकेबल असतो. एवढं डिटेलमध्ये सांगण्याचं रिझन हेच आहे की तुम्हाला जिनेवा कन्व्हेन्शनवरती मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये असे सेंटेन्स नक्कीच बघायला मिळतील. बघा, थर्ड, द कन्व्हेन्शन अप्लाइज टू ए सिग्नेटरी नेशन इवन इफ द अपोजिंग नेशन इज नॉट अ सिग्नेटरी. बघा, 2 नेशन्स आहेत, एक आहे त्यांनी रॅटिफाईड केलं आहे, दुसऱ्याने नाही केलेलं आहे, तरी सुद्धा ते ॲप्लिकेबल असणार आहे सिग्नेटरी नेशनला, बट ओनली इफ द अपोजिंग नेशन ॲक्सेप्ट अँड अप्लायज द प्रोव्हिजन्स ऑफ द कन्व्हेन्शन. हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे असं तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. जरी नसेल त्यांनी रॅटिफाईड केलं पण त्यांनी ते जे आहे की ते ॲक्सेप्ट केलं आणि अप्लाय केले त्यांचे प्रोव्हिजन ॲज पर द कन्व्हेन्शन, तर ते ॲप्लिकेबल असणार आहे. एवढं आपलं जिनेवा कन्व्हेन्शनविषयी माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की वर्ल्ड वॉर सेकंड कधी झाला, कारण वर्ल्ड वॉर सेकंड नंतर याच्यामध्ये जे आहे ते सुधारणा करण्यात आली, कारण त्याच्यामध्ये जे होतं ते खूप जे होते, ओके, जे प्रिझनर्स ऑफ वॉर होते त्यांच्यावरती खूप अत्याचार केला गेलेला होता. मग त्याच्यामधूनच मग हे जे आहेत ते खूप इम्प्रूव्हमेंट करण्यात आली होती, रिवाइज करण्यात आलेलं होतं. बघू पुढे. क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल QRSAM. ओके, तर बघा,
ओडिसा कोस्टवरील ITR चंदीपूर येथून या मिसाईलची यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आलेली आहे. लोकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आकाश मिसाईल संरक्षण यंत्रणेची जागा घेण्यासाठी ते 360 डिग्रीचे कव्हरेज आहे, म्हणजे 360 डिग्रीचं त्याच्यामध्ये कव्हरेज कव्हर होणार आहे. घन इंधन प्रोपेलंटचा वापर करतं परत 50 ते 30 किलोमीटरच्या स्ट्राईक रेंजचं एकापेक्षा अधिक लक्ष्यांवर लक्ष ठेवण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. आणि म्हणजेच काय 25 ते 30 किलोमीटर आहे, म्हणजे खूप कमी रेंजेस म्हणू शकतो आपण. म्हणजेच काय कमी उडणाऱ्या वस्तूवर मारा करण्यास हे सक्षम आहे. ओके, क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल, जमिनीवरून हवेत मारा करणारं हे मिसाईल आहे. बघू पुढे. संरक्षणाच्या रिलेटेड तुम्ही आता जास्त फोकस करा, येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला संरक्षणाच्या रिलेटेड क्वेश्चन बघायला मिळू शकतो. बघू पुढे. जगातील सर्वात मोठी भगवद्गीता. बघा, दिल्लीच्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये पंतप्रधानांनी जगातील सर्वात मोठ्या आणि भव्य भगवद्गीतेचे उद्घाटन केलेले आहे. बघा, तर ते पुस्तक जे आहे ते 2.8 बाय 2 मीटरचे आहे, 670 पृष्ठ आणि वजन जे आहे ते 800 किलो आहे. आणि जे बुक जे आहे ते मिलन इटली युपो सिंथेटिक पेपर वापरून बनवलेलं आहे, ज्याच्यामुळे ते अनटेरेबल आणि वॉटरप्रूफ असणार आहे. द इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सायन्सेस म्हणजे इस्कॉन, ज्याला हरे कृष्णा चळवळ म्हणून ओळखलं जातं, हे जे आहे ते 400 पेक्षा अधिक मंदिरांच्या जगभरातील संघटना आहे आणि 100 शाकाहारी रेस्टॉरंट आणि समुदाय सेवा देणारा एक प्रकल्प आहे. इस्कॉन तर सगळ्यांना माहीतच असेल, काही काही जणांनी व्हिजिट सुद्धा केला असेल. तर इथून एक रिलेटेड न्यूज. आंतरराष्ट्रीय गीता उत्सव 2018 नोव्हेंबरमध्ये झालेला होता. तो कुठे झाला? हरियाणा कुरुक्षेत्र येथे झालेला होता, बरोबर, जो की नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये हा झालेला होता. याच्यामध्ये भागीदार देश जो होता तो मॉरिशस होता. मॉरिशसमध्येच फेब महिन्यामध्ये जो होता तो आंतरराष्ट्रीय गीता उत्सव आयोजित केला गेला. भागीदार राज्य होतं गुजरात आणि त्याचा उद्देश जो होता तो गीतेचा संदेश जो आहे तो जगामध्ये पसरवणं. आणि याच्यामध्ये जे महाभारताच्या संकल्पनेवर जे होतं आधारित चित्र सुद्धा काढली गेलेली होती. हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे, भगवद्गीता आले त्यामुळे. बघू पुढे. सनद जयसूर्यावर ICCची कारवाई. बघा, ICCच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी हे जे आहे ती कारवाई केलेली आहे. जयसूर्या यांनी त्याच्यावरती जे आरोप होते ते मान्य केले, म्हणून ICCने त्याला शिक्षा सुनावलेली आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत असताना त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आलेले होते आणि मग जयसूर्याने चौकशी पथकामध्ये चौकशीत सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला चौकशीत असहकार्य केल्याचा ठपका ठेवत जो आहे तो त्याच्यावरती कारवाई केली गेली. आता इथे ICCI आलेला आहे. ओके, तर ICCचं तुम्हाला ICCI म्हटलं मी, तर ICC आहे. तर ICCचा फुल फॉर्म तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा ICCचा फुल फॉर्म काय आहे. त्याचबरोबर तुम्ही मेन्शन करा की ICCच्या CEO पदी नेमणूक कोणाची झालेली आहे? डेव्हिड रिचर्डसन यांच्या जागी. ओके, म्हणजेच मी सांगितलेलं आहे की आधीचे कोण होते? डेव्हिड रिचर्डसन. याचबरोबर तुम्हाला क्रिकेटच्या सर्व न्यूज ज्या आहेत त्या माहीत असणे गरजेचं आहे. इव्हन जे की पाकिस्तान कॅप्टन सरफराजवरती बंदी घातलेली होती, ओके, वर्णद्वेषी शेरीबाजी केल्यामुळे. हे सर्व ज्या न्यूज आहेत, त्याबरोबर महिला क्रिकेटच्या सुद्धा न्यूज तुम्हाला माहित पाहिजे. प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली, निवड समितीमध्ये कोण होतं. ओके, स्मृती मंदानाविषयी सुद्धा माहित पाहिजे. ICCचे सर्वोत्तम खेळाडू आहे यासिर शाह, पाकिस्तानचा खेळाडू, 82 वर्ष जुना विक्रम मोडला. त्यानंतर कोहलीचं कसोटीतील 25वे शतक जे आहे त्यामुळे तो 2 नंबरला जगामध्ये आलेला आहे. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सचिन तेंडुलकरला मागे टाकलेला आहे. ICC हॉल ऑफ फेम मध्ये राहुल द्रविड आहे. त्यानंतर रिकी पॉन्टिंगचा समावेश झाला. तर ते कितवे खेळाडू आहेत नंबर, या सर्व न्यूज ज्या आहेत त्या तुम्हाला इथे माहित असणं अपेक्षित आहे. बघू पुढे. विशाखापट्टणम मध्ये नव्या दक्षिण तट रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय असणार आहे. आता बघा, भारतीय रेल्वेने आंध्र प्रदेशात एक नवीन रेल्वे क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता इथे तुम्हाला आंध्र प्रदेशच्या रिलेटेड सुद्धा न्यूज माहित पाहिजे आणि भारतीय रेल्वेच्या रिलेटेड सुद्धा. आंध्र प्रदेश पुनर्गठन अधिनियम 2014, ओके, जे 2014ला आंध्र आणि तेलंगणा वेगळं झालं ते, त्याच्या अनुसूचित 13 पायाभूत सुविधा कलम यांच्या कलम 8 नुसार दक्षिण तट रेल्वे, साऊथ कोस्ट रेल्वे नावाने नवीन रेल्वे क्षेत्र तयार केले जाणार आहे. विशाखापट्टणम येथे नव्या विभागाचे मुख्यालय असणार आहे. याच्यामध्ये गुंटाकल, गुंटूर, विजयवाडा या विभागांचा समावेश असणार आहे. वॉल्टियर विभागाचा एक भाग यात समाविष्ट केला जाईल. तसेच दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रात हैदराबाद, सिकंदराबाद आणि नांदेड विभाग असतील. ओके, एवढं. त्याचबरोबर आता जे रेल्वेच्या रिलेटेड आहेत, रामायण एक्सप्रेस आहे, सुरुवात कुठून होते. ओके, प्रभू रामचंद्रांच्या जे तीर्थस्थळी आहे ती ही भेट देणारी आहे. सफरगंज स्टेशन पासून दिल्लीच्या होते. त्यानंतर सर्वात उंच रेल्वे लाईन आहे, UTS ऑन मोबाईल आहे. त्यानंतर ई-दृष्टी सॉफ्टवेअर आहे. ओके, रेल्वेच्या वक्तशीरपणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आहे. सर्वात उंच रेल्वे लाईन जी आहे ती दिल्ली ते लडाख 5360 मीटरची आहे.
ओके. UTS ऑन मोबाईल अनरिझर्व तिकीट सिस्टीम आहे. देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ आहे गुजरात वडोदरा आहेत. या सर्व ज्या न्यूज आहेत त्या तुम्हाला इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. ओके, बघू पुढे. आता आंध्र प्रदेश सुद्धा आलेला आहे इथे. तर आंध्र प्रदेशमध्ये जे उच्च न्यायालय झालं ते 25वे उच्च न्यायालय आहे. तर त्याचे जे न्यायाधीश आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे उच्च न्यायालयाच्या रिलेटेड सुद्धा जे आहे पॉलिटी ते सुद्धा तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. त्याच्यावरून तुम्हाला उच्च न्यायालयावरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके, बघू पुढे. ISSF स्पर्धेत मनू आणि सौरभ चौधरी जोडीला जे आहे ते सुवर्ण पदक मिळालेलं आहे. जे त्यांचं वर्ल्ड कप चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे आहे ते सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. याच्या आधी सुद्धा अपूर्वी चंदेला आणि सौरभ चौधरी यांनी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारांमध्ये जे आहे ते सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आणि आता या दोघांनी सुद्धा या जोडीने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. या जोडीने बघा चीन आणि जपानच्या खेळाडूंची झुंज जी आहे ती मोडत काढलेली आहे. आता ISSF आलेला आहे. तर फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन, स्थापना 1907, हेडक्वार्टर जे आहे ते जर्मनी मुनिच येथे आहे. बरोबर. आता ISSFच्या रिलेटेड आहे. नेमबाजीतला सर्वोच्च पुरस्कार ब्ल्यू क्रॉसने अभिनव बिंद्राला जे आहे ते सन्मानित करण्यात आलेला होता. आणि तो पुरस्कार मिळणारा हा पहिलाच भारतीय आहे जो की ऑलिम्पिक विजेता आहे. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकचा 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक मिळवलेला आहे. बरोबर. त्याचबरोबर जे आहे ते ISSFचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली रानिंदर सिंग यांची, अमरिंदर सिंग यांचे ते चिरंजीव आहेत. बरोबर, हे आपण पाहिलेलंच होतं. पवन सिंग आहेत, त्यांच्या ISSFच्या पंच समितीमध्ये निवड झाली होती. त्याचमुळं ISSFच्या रिलेटेड बघा ह्या 3 गोष्टी घडलेल्या आहेत. आता ह्या सुद्धा 3 सुवर्ण आहेत इथे. तर तुम्हाला याच्याविषयी क्वेश्चन बनवू शकतो. बघू पुढे. क्वेश्चन ऑफ द डे. खालीलपैकी कोणत्या देशाने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या QRSAM ची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? आणि तुम्हाला पर्याय दिले आहेत. आशा करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. आणि तुम्हाला जे हे लेक्चर आहे ते युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. आता आपण रिव्हिजनचं सुद्धा सेशन जे आहे ते चालू करू. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.